तुम्ही मगाशी म्हणालात की हे कुठेच असं ठरवलं नव्हतं की हे पुस्तक स्वरूपात आपल्याला करायचंय, पण 20 पुरस्कार मिळाले हो ह्याला, कॅन्सर सारख्या पुस्तकावरती. तर कसं वाटतं याबद्दल? ऑब्व्हियसली सर खूप आनंद होतो. म्हणजे मी हा विचारही केला नव्हता की आपण नवीन साहित्यिक आहोत आणि अशा एक फील्डमध्ये जातोय की जिथे पहिलाच ग्रुप वगैरे आहेत आणि तिथे आपलं पुस्तक चालेल का नाही, कारण कॅन्सर हा सर शब्द उच्चारती लोक नाहीत. बरोबर. पुस्तक कोण वाचणार? पुस्तक तर मी जस्ट एक मला इच्छा होती म्हणून मी ते आपण केलं, प्रकाशित केलं. पण ज्या पद्धतीने त्याला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला ना, ते माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. आणि पुरस्कार तर मी विचारही केला नव्हता, पण आता महाराष्ट्रभरातून मला त्यासाठी फोन येतात. बरोबर. आणि त्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाहीये सर. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना, एखादी खूप मोठी बिझनेस डील आपण क्रॅक करतो, त्या आनंदापेक्षा पण मला वाटतं की हा आनंद खूप मोठा आहे. बर. कारण कॅन्सर पेशंटचे एक एक कॉल असतात सर. मला एक कॉल असा आला की ते म्हणले, मॅडम मी सुसाईड करणार होतो. प्रोफेसर व्यक्ती ते म्हणले मला काहीच झालेलं नाहीये, पण मी नेहमी असाच स्वभावच झाला की मी डिप्रेशन मध्ये असतो नेहमीच, की उद्या मला एखादा आजार झाला तर काय करायचं. म्हणजे तुम्ही तरी कॅन्सर म्हणे फेस केलेला आहे, मला न होणाऱ्या आजाराबद्दल मी विचार करतो की काय होईल, आणि मी सुसाईड पण विचार करत होतो की करणारे, पण तुमचं हे पुस्तक वाचल्यानंतर ते सुसाईडचा मी प्लॅन कॅन्सल केला आणि आता मी भरभरून आयुष्य जगणार आहे. सर जेव्हा असे काही फोन येतात ना, मी स्पीचलेस होते.